लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। आपल्या छत्रपती संभाजी महाराजांवर मुघलांकडून 40 दिवस करण्यात आलेले ते क्रूर अत्याचार उघडपणे या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहेत। त्यामुळे महाराजांनी किती यातना सहन केल्या असाव्यात याबाबत सर्वच ठिकाणी हळहळ व्यक्त केली जात आहे। एकीकडे या चित्रपटावर प्रेक्षक आणि सेलिब्रिटींकडून कौतुकांचा वर्षाव होत असताना दुसरीकडे मात्र अभिनेत्री स्वरा भास्करने त्यावरून जोरदार टीका केली आहे। छावाला मिळणाऱ्या भरभरून प्रतिक्रियांची तुलना तिने काही काळापूर्वी महाकुंभमध्ये घडलेल्या दुर्घटनेशी केली आहे। स्वरा तिच्या नेहमीच बेधडक मतांसाठी ओळखली जाते। सोशल मीडियावर ती तिची मतं बिनधास्तपणे मांडते, मात्र त्यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो। आता छावाबद्दलच्या स्वराच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा ती चांगलीच अडचणीत सापडली आहे। सुशोभित आणि काल्पनिक चित्रपटात 500 वर्षांपूर्वी हिंदूंवर होणारा अत्याचार पाहून लोक संतापलेले दिसत आहेत, परंतु महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी आणि गैरव्यवस्थापनावर होणारे भयानक मृत्यू आणि जेसीबी बुलडोझरने मृतदेह उचलण्याबाबत मात्र ते गप्प आहेत। हा समाज मेंदू आणि आत्म्याने मृत झालेला समाज आहे, अशी संतप्त टीका तिने केली आहे। स्वराने या ट्विटमध्ये थेट छावाचा उल्लेख केला नसला तरी तिच्या ट्विटमधील चित्रपटाचा संदर्भ हा छावाचाच असल्याचं स्पष्ट होते। स्वरा भास्कर ट्विटद्वारे अप्रत्यक्षपणे असं सांगते की आपला इतिहास काल्पनिक आहे, आपले महाराज काल्पनिक आहेत आणि त्यांचा औरंगजेबाकडून 40 दिवस करण्यात आलेला छळ आणि नंतर धर्मवीर संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार करता न यावेत म्हणून तुकडे करून नदीकाठी फेकले गेले ते देखील काल्पनिक आहे। यापेक्षा अजून लज्जास्पद काय असेल? मुघल आणि औरंगजेब यांचं समर्थन करता यावं यासाठी आणि छावावर म्हणजेच आपल्या महाराजांवर टीका करता यावी यासाठी ती महाकुंभमध्ये झालेली घटना जोडत आहे। पण महाराष्ट्रातच राहून महाराजांच्या इतिहासावर असं विधान करणं साफ चुकीचं आहे, गुन्हा आहे। त्यामुळे आपल्या इतिहासाला महाराष्ट्राचे दैवत मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना काल्पनिक बोलणाऱ्या स्वरा भास्करवर कारवाई व्हावी की नाही यावर तुम्ही बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।